नमस्कार बालमित्रांनो, माझं नाव आहे सूरज कदम आणि विजन क्लबमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. बघा, आपण आजपर्यंत जे मोठा प्रवास केला आहे, आकाशगंगेपासनं सूर्यमालेपासनं पृथ्वीपासनं आपल्या मानवजातीच्या पेशीपासनं अणूपर्यंत आपण अभ्यास केला आहे. त्यानंतर ऊर्जा काय असते, बल काय असतं हे पण बघून घेतलं. आता बघा, पूर्ण जे आपला इतिहास तुम्ही जर बघाल तर सगळ्यात मोठी एक जी आपण शोध लावला आहे मानवजातीनं, तो म्हणजे कोणता? कम्प्युटरचा, संगणकांचा. संगणक काय करतं? आजपर्यंत आपल्याला विचार करून सगळ्या गोष्टी करायला लागायच्या. आता संगणक आपल्यासाठी विचार करतो. कृत्रिम मेंदूचं काम संगणक करतं. तर संगणक काय करतं की आपल्याला आपले भरपूर जे कामं आहेत ते सोपे करण्याचं काम संगणकानं केलेलं आहे. संगणकाने काय केलेलं आहे? आपल्या भरपूर चांगल्या गोष्टीचं काम करण्याचं, विचार करण्याच्या गोष्टी ह्या त्यांनी हातात घेतलेल्या आहेत. आणि त्यासोबतच संगणक तर आपल्याला माहिती पाहिजेत, कारण सगळ्यात बघा, आजकाल कुठेही गेला तरी कम्प्युटर वापरल्या जातं. म्हणजे तुमचं घरचा जो फोन आहे तो पण एक कम्प्युटरच मानला जातो. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला कम्प्युटर सगळीकडं येणारच. कुठेही जा, कम्प्युटर येणार म्हणजे येणार. तुम्हाला यावंच लागणार, तुम्हाला ते चालवता यावं लागणार, तुम्हाला त्याची सगळी माहिती असावी लागणार, ह्या सगळ्या गोष्टी असाव्या लागणार. आणि त्याच्यातनं म्हणजे हा जे कम्प्युटर जे चालतं आहे हे डिजिटल गोष्टींवर, डिजिटल लँग्वेजवर चालतं. याला डिजिटली प्रोसेसिंग असं पण म्हणू शकतो आपण. ठीक आहे, तर त्या डिजिटल साक्षरता म्हणजे त्याची पण आपल्याला माहिती ही व्यवस्थित असणं खूप खूप गरजेचं आहे. तर डिजिटल साक्षरता किंवा डिजिटल लिटरसी म्हणता येईल इंग्रजीमध्ये, आणि कम्प्युटर, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं फार फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर आपला पुढे जाऊया, आपण त्याची थोडीशी ओळख करून घेऊया की काय आहे बाबा याच्यातमध्ये. तर सगळ्यात पहिलं म्हणजे संगणक किंवा कम्प्युटर म्हणजे काय हे माहिती पाहिजे आपल्याला. आपण तुमची जनरेशन वेगळी आहे, पण आमच्या जनरेशनमध्ये आम्ही पहिलं जेव्हा बघायचो एकदम लहानपणी, तेव्हा कॅल्क्युलेटर असायचे आणि ते बघून पण आम्हाला फार आश्चर्य वाटायचं की बाप रे, आम्हाला गणितं करायला, गुणाकार करायला, भागाकार करायला एवढा टाईम लागतो आहे. कॅल्क्युलेटर नुसतं टक 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 केलं की लगेच सगळं सांगतं. किती काय दिमाग असेल बाबा या कॅल्क्युलेटरमध्ये. मग पुढे कम्प्युटर आले. तर याची इतिहास बघा कसा झाला. जे पहिलेचे कम्प्युटर आलेत ते सगळे मेनफ्रेम नावाचे कम्प्युटर होते. म्हणजे त्यांचा आकारच आपल्या रूम एवढं मोठं कम्प्युटर एक, आणि ते पण आपल्या याच्या फोनमध्ये जेवढी मेमरी आहे का त्याच्याहूनही कमी असलेले कम्प्युटर होते ते, आणि एवढा मोठा आकार होता पण त्यांचा. पण बघा, त्यावेळेस असे कम्प्युटर होते, एवढे मोठे होते, म्हणजे दिसायला खूप मोठे पण काम करायला फार छोटे असे. पण पहिली वेळेस होते, पहिला त्यांचा शोध लागला तेव्हा. नंतर काय आलं, नंतर थोडेसे ते छोटे झाले, मिनी कम्प्युटर म्हणून आले. नंतर वर्कस्टेशन म्हणून आले, म्हणजे डेस्कटॉप कम्प्युटर आपल्यासारखे पण थोडेसे मोठे. त्याला एक मोठा टी व्ही असायचा, ते पण जुना टी व्ही. मग त्याच्यात वेगवेगळे कार्ड्स टाकून किंवा वेगवेगळ्या गोष्टीचं इनपुट देऊन मग त्याला चालवल्या जायचं. नंतर आले पर्सनल कम्प्युटर. हे आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेसच्या गोष्टी, 1990च्या सालच्या मध्ये आपल्या भारतामध्ये भरपूर कम्प्युटर्सची आयात करण्यात आली. मग ते तिथं आले, आपल्याला वापरण्याला भेटलेत. मग आले लॅपटॉप आता सगळीकडे तुम्ही बघता, आजकाल सगळीकडे कम्प्युटर म्हणजे लॅपटॉपच मानलं जातं. लॅपटॉप सगळीकडे वापरल्या जातं. आता त्यानंतर पण पुढे स्मार्टफोन आले, म्हणजे याचं पण अजून छोटं व्हर्जन. म्हणजे बघा, सुरुवात कुठून झाली, एवढ्या मोठ्या रूमच्या कम्प्युटरपासून ते आता कुठपर्यंत आले कम्प्युटर, तुमच्या एका छोट्या फोनमध्ये, म्हणजे खिशामध्ये बसणारं कम्प्युटर आजकाल आलंय, ज्याला आपण स्मार्टफोन पण म्हणतो. आता ते याच्याहून पण छोटे, एका कॉईन एवढ्या पण छोट्या याच्यात तुम्हाला मेमरी भेटते, जी या याच्यामध्ये नव्हती, रूममध्ये पण नव्हती. या रूम एवढ्या कम्प्युटरमध्ये जी मेमरी नव्हती ती आता एका छोट्या नाण्यापेक्षा पण छोट्या एका मेमरी कार्डमध्ये त्याच्याहून जास्त मेमरी याच्यात बसती. बघा किती आपला इतिहास, किती आपण प्रगती केली आहे कम्प्युटरच्या बाबतीत. तर कम्प्युटर काय असतं? संगणक म्हणजे माहिती साठवणारा आणि काम करणारा यंत्र.
म्हणजे माहिती साठवणारं आणि माहितीवर काम करणारं यंत्र म्हणजे काय आहे, संगणक किंवा कम्प्युटर. आपल्याला इंग्रजी शिकणं गरजेचं आहे, तर कम्प्युटरच म्हणायचं याच्या पुढे, आपण संगणक थोडंसं कमी म्हणणार आहे, ठीक आहे. तो गणना, लिहिणे, चित्रे, खेळ यासारखी यासाठी वापरला जातो. म्हणजे काय करतो आपण कम्प्युटरमध्ये आजकाल तुम्ही जर बघाल तर कम्प्युटरमध्ये काय करतो आपण रोजच्या दैनंदिन याच्यात काय करतो, कोणाला तरी फोन करणे किंवा कोणाला तरी माहिती पाठवणे, कोणाला तरी मेसेज पाठवणे, यासाठी एखादा व्हिडिओ आपल्याला शिकून घेण्यासाठी बघायचा आहे, तो व्हिडिओ आपण संगणकावर किंवा कम्प्युटर किंवा स्मार्टफोनवर बघतो, बरोबर. त्यानंतर एखादा व्हिडिओ तयार करण्यासाठी पण आपल्याला कम्प्युटर लागतो. बऱ्याच गोष्टी प्रोसेसिंग करायची असेल तरी पण आपल्याला कम्प्युटर लागले. चित्र जेव्हा नवीन नवीन, आता AIचे चित्र तुम्ही बघितलेत, AI काय करते, नवीन नवीन चित्र तयार करते, ते चित्र करण्यासाठी पण AIला काय लागतो, कम्प्युटर लागतो. आता कम्प्युटर असतं काय नॉर्मली, आता कम्प्युटर समजून घेऊया, नंतर मग आपण जाऊया की जे आपला मोबाईल आहे त्याच्यात काय आहे, याचंच साम्य आपल्या मोबाईलमध्ये काय बघूया, ठीक आहे. तर कम्प्युटरचे भाग काय असणार आहेत, कम्प्युटरचे भाग असते, एक तर मॉनिटर असतो, बघितलं असेल तुम्ही. लॅपटॉप जरी बघितलं तर लॅपटॉपला पण काय असतं, लॅपटॉपला पण असं एक हे असतं ना लॅपटॉप. आता हे लॅपटॉप झाला, इथं बटणं आहेत, तर हा जो आहे जो दाखवतो, जो आपल्याला माहिती दाखवतो, चित्र दाखवतो किंवा TV सारखं काम करतो, त्याला काय म्हणणार आपण, मॉनिटर म्हणणार, बरोबर. मॉनिटर. कीबोर्ड म्हणजे काय हो, तर कीबोर्ड ना आपण त्याला भाषेत कोणत्या तरी आपल्या भाषेत त्याला सांगावं लागेल ना सगळ्या गोष्टी. आपल्या भाषेत सांगण्यासाठी आपण काय करतो, त्याला ABCDच्या स्वरूपामध्ये त्याला काही गोष्टी आपल्याला कम्प्युटरच्या मध्ये टाकावं लागतात. ते कम्प्युटरच्या मध्ये टाकण्यासाठी कीबोर्ड हा वापरला जातो, ज्याच्यावर ABCD किंवा इव्हन मराठीमध्ये पण आता कीबोर्ड आलेत, तर त्या आपल्या मराठीच्या स्वरूपामध्ये, अक्षरांच्या स्वरूपामध्ये कम्प्युटरला आपण आपल्याद्वारे काही माहिती देऊ शकतो. त्यानंतर आला माऊस. माऊस म्हणजे काय हो, माऊस म्हणजे तो उंदीर आहे की नाही. पण हा माऊस तो माऊस आहे का, नाही. हा माऊस काय आहे, तर आपण जसं हालचाली करतो हाताच्या, तशाच तुमच्या स्क्रीनवर, तुमच्या मॉनिटरवर त्या हालचाली व्हाव्या यासाठी आपण माऊसचा वापर करतो, जेणेकरून तुम्ही जसा हात फिरवला तसंच तिकडं त्यांचं कर्सर पण फिरतं, तसंच घडामोडी कम्प्युटरवर पण होतात. आणि नंतर असतं CPU. हे सगळ्यात महत्त्वाचं बघा, CPUला काय म्हणतात, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. काय म्हणतात, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे केंद्र, त्याचा केंद्र किंवा मेंदू एकच आहे तो, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तो आहे CPU काय करतो, याचा मेंदू जो आहे ना तो आहे सगळं काही. या कम्प्युटर, आपण ॲक्च्युअल कम्प्युटर जो आहे तो हा आहे. हा तर त्याचे हात, पाय, कानं, नाकं असे असल्यासारखं आहे, पण धड, मेंदू सगळं काही काय आहे, हा जो CPU आहे तो आहे. आलं लक्षात, काय काय आहे, मॉनिटर, कीबोर्ड, माऊस आणि CPU. आलं लक्षात. ओके, चला पुढे जाऊया आपण. आता ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या की तर आपल्याला, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता हे झालं जे दिसणारं, जे त्याचं हार्डवेअर म्हणतो आपण, म्हणजे शरीर त्याचं कम्प्युटरचं, ते आपण आधी बघितलं, तर मॉनिटर, कीबोर्ड वगैरे सगळं काही. आता त्याच्या मनातलं काय, त्याच्या मेंदूमध्ये काय, हे असतं सगळं डिजिटल माहिती. तर ती डिजिटल माहितीसाठी आपल्याला डिजिटली साक्षरता येणं महत्त्वाचं, की आपल्याला ते माहिती पाहिजे, कुणी आपल्याला फसवू नये त्यामध्ये. आजकाल काय झालं, सगळं कम्प्युटरवर झालं की नाही बघा. तुमचे आईवडील, तुमचे आजी आजोबा सगळं काही आजकाल बँकेत जातात का, बँकेत नाही जात, आपलं फोनवरच बँकेचं ॲप ओपन करतात, तिथंच पाहतात किती पैसे आहेत, कुठे गेलेत का पैसे, कोणाला दिलेत का पैसे, कोणाला द्यायचेत का पैसे, हे सगळं आपण काय करतो आजकाल, फोनवर करतो की नाही. तर आता बघा, फोनवर हे आल्यामुळं काय होणार, ज्यांना माहिती नाही त्याच्यासोबत लबाडी होऊ शकते, आहे की नाही. कोणीतरी येणार, तुम्हाला म्हणणार नाही ना मी दाखवा तुमचा फोन 1 मिनटं, आणि तुमचे सगळे पैसे काढून घेतील, तरी तुम्हाला माहिती होणार नाही. असं व्हायला पाहिजे का, नाही व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, डिजिटली साक्षर असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला फोनमध्ये काय काय करायला पाहिजे, काय करायला नाही पाहिजे, हे पण आपल्याला माहिती पाहिजे. ह्याला आपण डिजिटली साक्षरता असं म्हणतो. डिजिटल साक्षरता म्हणजे संगणक, मोबाईल, इंटरनेट यांचा योग्य वापर महत्त्वाचा.
योग्य वापर. योग्य वापर कशामुळं? त्याच्यामुळं आपल्याला हानी किंवा दुसऱ्यांना हानी होऊ नये, त्यांचं नुकसान होऊ नये, याच्यासाठी योग्य वापर तुम्हाला या संगणकाचा, इंटरनेटचा माहिती पाहिजे. बरोबर आहे. माहिती, शोध, सुरक्षित वापर आणि ऑनलाईन संवाद हा आपल्याला करता आला पाहिजे. माहितीचा शोध म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला माहीत नाही. आता आमच्या वेळेस पहिलं आम्ही लहान होतो ना, तर काय व्हायचं, आम्हाला काहीतरी माहिती नाही, तर मग काय करायला लागायचं, वाचनालयात जावं लागायचं, त्याचे पुस्तकं आहेत का बघायचं, नाही तर कोणीतरी एखादा मोठा सर पकडायचा, सरांना विचारायचं, सर हे कसं काम करतो सर, नाही मग त्यांना माहीत असले तर बरं असायचं, नाही तर त्यांनाही माहीत नसायचं, मग काय व्हायचं, तसाच ते प्रश्न राहायचा याच्यामध्ये मेंदूमध्ये, अरे काय असेल, कसं असेल. पण आजकाल तसं आहे का? आजकाल तुम्ही काय करता, पटकन फोन घेता, गुगलवर जाता, गुगलला विचारता, हे अरे हे कसं काय, ते लगेच पटकन तुम्हाला सगळं सांगते, वाचून तुम्हाला माहिती भेटते. तर ही माहिती कशी शोधायची हे पण तुम्हाला याच्यातनं आपल्याला लिटरसीमधनं आपल्याला शिकायचं. सुरक्षित वापर म्हणजे कुठेही गेलं, कोणते आता वेबसाईट काय करायला बघा, तिथं कुठेही गेलं की तुम्हाला काय करतात, आमच्या वेबसाईटवर लय मस्त गेम आहे, गेमसाठी तुम्ही जाता, पण ते काय करतात, मग काही गोष्टी हानिकारक गोष्टी तुमच्या कम्प्युटरमध्ये टाकतात. तर ह्या व्हायला नाही पाहिजे. हे पण आपल्याला माहीत पाहिजे की कोणत्या वेबसाईटवर जायचं, कोणत्या वेबसाईटवर जायचं नाही, कुठं क्लिक करायचं, कुठं क्लिक करायचं नाही, हे पण माहिती पाहिजे. बरोबर आहे. ऑनलाईन संवाद. ऑनलाईन संवादामध्ये काय होतं, बऱ्याच वेळेस लोक तुम्हाला चॅट करण्याचा प्रयत्न, चॅट म्हणजे काय, इंटरनेटवर मेसेज जे येतात व्हॉट्सअपसारखे, ते प्रयत्न करतात आणि तुम्हाला काय विचारतात, नाही ना तुम्ही काय करा, आम्ही तुम्हाला भारी एकदम ना लॉटरीचं तिकीट आलं आहे, तुम्हाला लय पैसे भेटून देतो आम्ही, तुमचा आम्हाला अकाउंट नंबर द्या. आणि अकाउंट नंबर दिल्या काय होतं, सगळे पैसे गायब आहे की नाही. तर हे पण आपल्याला शिकायचं की ऑनलाईन संवादामध्ये काय माहिती आपल्याला कुणाला द्यायची, काय माहिती आपण कुणालाही द्यायला नाही पाहिजे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला या डिजिटल लिटरसीच्या मार्फत आपल्याला शिकायचं आहे, जेणेकरून आपल्याला कुठेही आपली फसवाफसव किंवा आपण कुणाची फसवाफसव करणार नाही. आता माहिती कुठून मिळते, आताच मी तुम्हाला सांगितलं बघा, आम्हाला लहानपणी काय करायला लागायचं, काही माहिती पाहिजे असेल कोणाला तरी विचारायला लागायचं की हे कसं असतं, आणि त्यांना माहिती असेल याची गॅरंटी नव्हती. ठीक आहे. आता समजा मला माहिती करायचं असेल की बाबा सगळ्यात चांगला गेम कोणता आहे, तर ज्यानं क्रिकेटच्या पुढे गेला नाही त्याला गेम काय माहीत असणार कम्प्युटरचा, मग त्यालाही माहिती नसायचं, मग कोणाला विचारायचं. तर आता काय झालं आहे, आता आपण काय वापरतो, गुगल वापरतो आहे की ना, गुगल सर्च इंजिन म्हणतो ना आपण, गुगल सर्च इंजिन तुमच्या फोनमध्ये पण आहे, कम्प्युटरमध्ये पण आहे, मग इंटरनेटवर असतं. तर या इंटरनेटवर आपण ही माहिती भेटवतो. आता इंटरनेट काय आहे, इंटरनेट भानगड काय, हे माहिती पाहिजे तुम्हाला. आता पहिलं कसं होतं बघा, माझं एक कम्प्युटर आहे, तुमचं एक कम्प्युटर आहे, कुणाचं तरी मित्राचं कम्प्युटर आहे, त्याच्या मित्राचं कम्प्युटर आहे, सगळ्यांच्या कम्प्युटर आपले आहेत, घरात ठेवलेले आहेत. आता याच्याकडं जी माहिती आहे, समजा एखादं मी फाईल तयार केली, त्याच्यात पूर्ण निबंध लिहिला, ठीक आहे, माझ्या कम्प्युटरवर मी निबंध लिहिला छान. आता मला तुला द्यायचा आहे तो, किंवा एखाद्या दुसऱ्या मित्राला द्यायचा आहे, तर काय करणार, कसं देणार. तर मग आपल्या शास्त्रज्ञांनी यांनी काय केलं, लोकांनी काय तयार केलं, इंटरनेट म्हणजे काय केलं, हे कम्प्युटर जे आहेत ते एकमेकाला वायरनं जोडण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून ही माहिती जी माझ्याकडे आहे ती मी कोणाला पण पाठवू शकतो. याच गोष्टीला, या वायरच्या नेटला म्हणजे काय, या वायरच्या जाळीला काय म्हणतो आपण, इंटरनेट. नेट म्हणजे काय, जाळी. आणि ही जी या वायरनं कम्प्युटरची जी जाळी तयार होते त्याला आपण काय म्हणतो, इंटरनेट म्हणतो. आणि हे माहितीचा महासागर मानलं जातं. कारण आता तुम्ही कोणत्याही कम्प्युटरला जाऊन विचारू शकता की अरे तुझ्याकडची जी माहिती आहे ना ती मला दे बरं, थोडंसं मला पण वाचायचं आहे, मला पण जाणून घ्यायचं. तर हे सगळं शक्य कशामुळे झालं, इंटरनेटमुळे झालं. ठीक आहे. आता शोध इंजिन किंवा सर्च इंजिन म्हणजे काय, आता जाऊन इंटरनेट आहे चालू तुमच्या घरात, मग आता कुणाला विचारायचं, त्याच्यासाठी काय करतो, फक्त असं म्हणलं का इंटरनेट दाखव रे असं म्हणलं तर चालते का, नाही ना. त्याच्यासाठी काय करायला लागते, मग आत्ता सगळ्यात जे फेमस आहे जे गुगल सर्च इंजिन, जिचं गुगल सर्च म्हणजे काय, शोध. इंजिन म्हणजे काय, असं एक इंजिन किंवा अशी एक प्रणाली जी आपल्याला शोध करण्यासाठी मदत करते. ठीक आहे. तर गुगल नावाचं हे जे सर्च इंजिन आहे ते आपल्याला भरपूर माहिती, तुम्हाला जे माहिती पाहिजे, जे काही माहिती पाहिजे ती तुम्हाला या गुगल सर्च इंजिनवर भेटू शकते. याच्या पुढच्या आता गोष्टी आल्यात, AI पण आलंय, ते पण आपल्याला शिकायचं. शिक्षणाचे ॲप्स. आता दुसरं काय उपयोग आहे,
की आपण शिक्षणाचे ॲप बघतो ना, कुणीतरी ट्युशन लावतं, कुणी आपल्या झडपीचे जे ॲप्स आहेत, बालभारतीचे आहेत, दीक्षाचे आहेत, ह्या सगळे ॲप्स पण आपण ह्या इंटरनेटद्वारेच माहिती मिळवण्यासाठी वापरू शकतो, आहे की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी नवीन नवीन आपण इंटरनेटद्वारे केल्या जाऊ शकतो. तर डिजिटलांची साधने काय, आता पहिलं तर बघा एकच कम्प्युटर असायचं पहिलं, पण आता फक्त कम्प्युटर राहिले का, आता तर लॅपटॉप आले, फोन आले, सगळंच आलं. तर त्यामध्ये काय काय वेगवेगळे साधनं आलेत हे आपल्याला पण जाणून घेण्याची गरज आहे. तर पहिलं तर आहे मोबाईल फोन. मोबाईल फोन सगळ्यांकडे आलेत, स्मार्टफोन म्हणतो, अँड्रॉइड फोन म्हणतो आपण, आहे की नाही. हे एक कम्प्युटरच म्हणा त्याला, सगळ्यात छोटं कम्प्युटर स्वरूपात आणि सगळ्यात पॉवरफुल कम्प्युटर असं तुमचा फोन आहे. कम्प्युटरच आहे, त्याच्यात पण मॉनिटर म्हणजे काय, दिसण्याचं काय, स्क्रीन म्हणजे मॉनिटर झालं. म्हणजे मग इनपुट कीबोर्डला पण काय, आपण त्याच्यातच कीबोर्ड तयार करण्यात आलं, ज्याला टच स्क्रीनला आपण कीबोर्ड आपण त्याचा वापरू शकतो. माऊसची काही गरजच राहिली नाही, कारण तुमचा हातच आता माऊस झाला आहे. कुठं पण टच करा तिथं बरोबर टच होतं फोनवर. आणि सी पी यू म्हणजे काय, फोनमध्ये जे चिप तयार असते त्याचं संगणक त्या फोनमध्ये टाकलेलं आहे, त्याला आपण त्या फोनचं CPU म्हणू शकतो, ठीक आहे. मग टॅबलेट आले. टॅबलेट काय आहेत, टॅबलेट म्हणजे काय की छोटंच जे फोन आहे, फोनपेक्षा जो मोठा आहे असा जो टॅबलेट आहे, बरोबर. याच्यातनं फोन नाही करता येत कुणाला, हा फोनसाठी वापरला नाही जात, तर फक्त इंटरनेट वापरण्यासाठी, ॲपसाठी, या सगळ्या गोष्टींसाठी हा उंच आणि मोठा फोनसारखाच जो टॅब आहे तो यंत्र आहे, ते वापरलं जातं. आता त्याच्यानंतर स्मार्ट TV पण आल्यात, संगणक आलं, स्मार्ट TV आलं. स्मार्ट TV पण काय करतायत आजकाल, TV सारखाच मोठा TV, पण स्वतःचं सगळं काही त्याला इंटरनेटशी जोडलेलं आहे. इंटरनेटनंच तो पिक्चर, सिनेमे आणतो आणि तो तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारचं स्मार्ट TV पण आपल्याकडे आता आलेले आहेत, ठीक आहे. आता संगणकाचे उपयोग काय बरं, बरं घरी घेऊन संगणक, इंटरनेट घेऊन करायचं काय, तर काय करायचं, तुम्हाला शिकण्यासाठी खूप उपयोग होतो. आजकाल खूप माहिती यूट्यूबवर आहे, तुमच्या वेगवेगळ्या ॲप्सवर तुमची माहिती आहे. तर ती माहिती तुम्हाला भेटवायची असेल तर तुम्हाला संगणक किंवा तुमचा फोन, आता संगणक म्हणजे कम्प्युटर, म्हणजे आता तुम्ही स्वतःच्या फोनला पण कम्प्युटरच समजा बरं का आता, तर तुमच्या फोनवर किंवा तुमच्या कम्प्युटरवर ही माहिती तुम्हाला शिक्षणाबद्दल तुम्ही हे करू शकता, त्याच्यात चित्र काढू शकता, त्याच्यात खेळ खेळू शकता. खेळ तर सगळ्यांना माहिती आहे, मला सांगायची गरजच नाही, आहे ना. घरी गेलं सगळ्यात पहिलं काय म्हणते, आई पप्पा मला फोन द्या बरं, मला गेम खेळायचा म्हणता की नाही. हां, तर हे खेळ जे आहेत सगळे कम्प्युटरवर किंवा आपल्या मोबाईल फोनवर आपल्याला खेळता येतात. गाणी ऐकता येतात, नवीन नवीन गाणी लावतो की नाही आपण यूट्यूबवर, ते ऐकता येतात. वेगवेगळी माहिती आपल्या आईला समजा काहीतरी आज बनवायचं, मलाई कोफ्ता बनवायचा असेल, मलाई कोफ्ता आहे की नाही, तर आई काय करते, यूट्यूबवर जाते, बाबा मलाई कोफ्ता कसा बनवायचा, मराठीमध्ये मस्त एकदम व्हिडिओ येते, सगळं काय आपल्याला माहिती येतं. बघा, घर बसल्या बसल्या मलाई कोफ्ता कुणीतरी वेगळ्या मुंबईचा मॅडम किंवा मुंबईचा कुक जो आहे तो आपल्याला सांगतो की मलाई कोफ्ता कसा बनवायचा. बघा, माहिती कुठपर्यंत आली. पहिलं असं व्हायचं का, पहिलं खूप अवघड होतं, मलाई कोफ्ता काय आहे हेच माहिती नसायचं. मग कुठून तरी पुस्तक यायचं की मलाई कोफ्ता कसा बनवायचा, ते वाचून करावं लागायचं. आता काय, 2 मिनिटात यूट्यूबवर जायचं, काय बनवायचं ते फक्त टाकायचं, लगेच तुम्हाला ते सगळी माहिती तिथं भेटते. तर बघा, ही सगळ्या माहितीचं आदान प्रदान, माहिती शोधणे, घेणे, हे सगळं कशामुळं शक्य झालं आहे, संगणकामुळं किंवा कम्प्युटरमुळं किंवा तुमच्या फोनमुळं, इंटरनेटमुळं हे शक्य झालं आहे, ठीक आहे. तर आता आपण काय करूयात, आता आपल्याला बघायचं आहे पुढची माहिती, पुढचा सेशन, पुढचा व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं आणि तुम्हाला आवडणारा सब्जेक्ट आहे तो म्हणजे गेम खेळता की नाही, तो गेम कसा तयार करणार कसं तयार करतात हे पण आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. चला इथं थांबूयात आणि याचा तुम्हाला अभ्यास करून ही सगळी माहिती भेटवायची, कम्प्युटरमध्ये आपण एक्सपर्ट असलो पाहिजे हे जाणून घ्यायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. चला आता इथंच थांबूया. धन्यवाद.